राजकीय शक्ति आज नॉमिनल है। राजकीय शक्ति के ऊपर जो आदेश जो हो रहा है वो धार्मिक शक्ति का आदेश है। वो धार्मिक शक्ति के आधार पर लोगों को अंधविश्वासु बनाना चाहते हैं कि तुम झूठ को सच बचाओ, जो झूठ है उसको सच करो। और आज इतना कि अभी महिला परिषद भी होती है, इतने कार्यक्रम होते हैं, ये सारे कार्यक्रम में धीरे धीरे बाबा साहब के ऊपर बोलना छोड़ देंगे और बुद्ध के ऊपर बोलेंगे। अभी इतनी सारी और होंगी, इससे भी ज्यादा बड़ी बड़ी महिला सम्मेलन होंगे, बड़े बड़े सम्मेलन होंगे। उस सम्मेलन को पैसा दिया जाएगा, उनको तैयार किया जाएगा कि तुम सम्मेलन लो, महिला सम्मेलन लो, महिलाओं को तैयार करो कि महिलाओं को एकजुट करो। किसके लिए? बुद्ध धर्म का प्रचार प्रसार करने के लिए। कौन सा बुद्ध धर्म? चमत्कारिक बुद्ध धर्म, जो बाबा साहब को पसंद नहीं था। बाबा साहब धीरे धीरे हट जाएंगे तो अंधश्रद्धा फिर से निर्माण हो जाएगी। अंधश्रद्धा चाहे बुद्ध धर्म की हो, मुस्लिम धर्म की हो, सिख धर्म की हो, कोई भी धर्म की हो, जहां पे अंधविश्वास है वहां पे राज पुरोहित का रहेगा। इसलिए कुछ भिक्षु अपना राज लाने के लिए प्रयास कर रहे, बाबा साहब को हटा रहे कि हमारा राज आने को ना। हमने बोल दिया किसी के घर में, अभी किसी के घर में हम चले गए, चले जाने के बाद में आओ भंते जी बैठो, चाय पानी करते थे। हमने बोल दिया उनको कि देखो तुम्हारे घर में ठीक नहीं लग रहा वातावरण, जो अलग अलग शब्द इस्तेमाल करते हैं, अलग अलग भिक्षु अपने अपना दिमाग लगाते हैं। हाँ, तो वो ये उसको ये चल रहा है, उसको शांत करना पड़ेगा, नहीं तो कुछ नुकसान होगा, घर में कुछ न कुछ पीड़ा आ जाएंगी। ये तुम्हारे मन में डर पैदा कर देंगे, पूरा वो चाल वैसे ही रहेंगे। हाँ, मानसिकता डर पैदा कर देंगे। तो क्या करना पड़ेगा फिर? तुमको इतना बड़ा वो सुत्त पठन करना पड़ेगा, महापरित्राण करना पड़ेगा 4 बजे। मैंने वर्धा में देखा ना, मैंने कुछ लोगों को सवेरे 4 बजे उठ करके वंदना करो ऐसा बताया, तो सवेरे वो लोग घर के लोग, एक भिक्षु ने बताया 4 बजे उठ करके वंदना करो। सब 4 बजे उठ के वंदना करते थे, फिर सोते थे। दिमाग के ऊपर ये है कि अंधश्रद्धा, अंधविश्वास। तो ये जो पूरा जो खेल है वो खेल हमें समझने को ना, और जो ईश्वर आत्मा, इसके चक्कर में आना ही नहीं। बाबा साहब ने बोले कि इसके चक्कर में आना ही नहीं, कर्मकांडों के चक्कर में आना ही नहीं है। तुम इंसान है, इंसान जोड़ना। आज तुम मुस्लिम देखो, मुस्लिम धर्म है, मुस्लिम धर्म का गुरु एक ही है, मोहम्मद पैगंबर। फिर भी उसमें 2 पंथ है, शिया सुन्नी। अब गुरु एक है, धर्म एक है, शिया सुन्नी आपस में झगड़ रहे हैं, भिड़ गए। क्रिश्चियन धर्म है एक है, तो आपस में लड़ रहे हैं। ये अभी हम हिंदू ही है, हिंदू में तू छोटा है तू बड़ा है, उसने धर्म एक ही है। हिंदू धर्म में ईश्वर एक ही है, सभी एक है, फिर भी इंसान जोड़ रहे हैं, आपस में लड़ रहे हैं। तो हमें क्या करना है? सबसे बड़े पहले वो धर्म बाजू में रखो। जब तक हम इंसान को जोड़ेंगे नहीं, तब तक हम आगे नहीं बढ़ सकते। इंसान को जोड़ना हमारा काम है। इंसान को जो मन में अंधश्रद्धा, अंधविश्वास है, वो दूर करना हमारा काम है। इनको तैयार करेंगे, टाइम लगेगा, हम रहे न रहे, आप भी रहेंगे नहीं रहेंगे, और 20 साल लगेगा और 50 साल लगेंगे, लेकिन इनका जो भांडाफोड़ है वो हमें करना ही है। कोई भी हालत में, कोई भी जैसे खतरा तो बहुत है, क्योंकि तुम ईश्वर के विरुद्ध में जा रहे, आत्मा के विरुद्ध में जा रहे, कर्मकांडों के विरुद्ध में जा रहे, तो वो खतरा तो हर कदम पे है। लेकिन किसी को खतरा लेना ही पड़ेगा। किसी को आगे, जब बाबा साहब इतने बड़े आगे आए, तो बाबा साहब के बाद में हमें किसी ने अपना बलिदान तो करना ही पड़ेगा।
आगे आना पड़ेगा। इसलिए हमें वो आह्वान जो हमारे सामने है, बहुत बड़ा आह्वान है, ये छोटा नहीं है, बहुत बड़ा आह्वान है। उसको हम स्वीकार करके अपने को तैयार करना है कि हम अंधविश्वास के विरोध में, ईश्वर के विरोध में, आत्मा के विरोध में, दैवी चमत्कार के विरोध में हम कैसे आगे बढ़ सकते हैं और इंसान को कैसे समझा सकते हैं, प्रवृत्त कर सकते हैं। अब आपने बोले कि कोई विहार में जाता है, मंदिर में जाता है, हर जगह जाते हैं, उससे कोई मतलब नहीं है, लेकिन तुम वहां क्या सीखते हो ये महत्व क्या है। तुम वहां जाके अंधविश्वास निर्माण करते हो या अंधविश्वास से दूर होते हैं, ये महत्व क्या है ना। अगर तुम वहां जाकर फिर से अंधविश्वास निर्माण करते हो तो उसका कोई मतलब ही नहीं ना। तुम बाबा साहब ने जो अंधविश्वास छोड़ने के लिए कहा और तुम विहार में जाके फिर से अंधविश्वास निर्माण करते हो, तो उलट बाबा साहब के विरोध में कार्रवाई हो गई ना वो। तो हमारे बिहार में भी बाबा साहब के जैसी कार्रवाई होना चाहिए कि नहीं ये अंधश्रद्धा है, तो उसको उसके विरुद्ध में काम करने के लिए भिक्षु काम कर ही नहीं सकता, क्योंकि वो भिक्षु जो है वो पुरोहितवाद की तरफ गया है। अब वो भिक्षु भिक्षु नहीं रहा, वो पुरोहित पुरोहित बन गया, तो पुरोहित पुरोहित का काम करेगा। अभी भिक्षु थोड़ी रहा वो, अभी भिक्षु नहीं है, भिक्षु नहीं थोड़ी रही, वो पुरोहित बन गए। अभी हर मैं सुनता हूं ना भिक्षु ने के जो प्रवचन, इसने इतना दान दिया इसका कल्याण हो गया, उसने इतना दान दिया उसका कल्याण हो गया, वो आशीर्वाद, उसको आशीर्वाद गाथा बोलेंगे दान। अरे साला दान देने से वो कल्याण होता है। अब तुम किसको दे रहे हो, इतना पैसा तुमको दान में, तुम किसको दे रहे हो ये तो बताओ ना। और दान के ऊपर ही ज्यादा, इसने इतना दान दिया उसका कल्याण हो गया। यानी जो पंडित पुरोहित जो सत्यनारायण की पूजा करते ना, उस दाना वो हाँ पारमिता, बस दान 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 बस। लेकिन लोगों को उससे अलग नहीं कर रहे वो, उसको उससे कि तुम बाबा साहब की विचारधारा से चलो, समता स्वातंत्र करो, इंसान की। तुम भिक्षु को दान देने के बजाय गरीब एक आधी महिला है उसको दान दो ना, कि वो पुण्य कर्म नहीं होता। वो नहीं बताते कि तुम्हारे बाजू में तुम मेरे को दान दो, ये नहीं बताएंगे कि तुम्हारे बाजू में गरीब बेचारे है। अपने कितने गरीब लोग हैं आज देहात पे, कितने गरीब है, उनको जाके दान दो, ऐसा कभी नहीं बताएंगे वो भिक्षु कि तुम मुझे दान दो। दान पारमिता जैसे पहले पुरोहित करते थे ना, पुरोहित क्या बोलते थे कि तुम्हारा आत्मा भटकते रहेगा, तुम्हारे पुनर्जन्म का ये पाप है वो सब दूर हो सकता है जब तक तुम ब्राह्मण को दान नहीं देते। और ब्राह्मण को दान देना है तो ब्राह्मण जो बोलेगा वो देना पड़ेगा, तुम्हारे दिल से नहीं, ब्राह्मण जो मांगेगा वो आपको दान देना पड़ेगा। वैसे आज भिक्षु हो गया, भिक्षु जो मांगेगा 5,000 लगेंगे, पहले बोल देते। आपल्या आजच्या क्लासचे भंतेजी धम्मसारथी आणि तुम्ही सगळ्यांना सप्रेम जय भीम। आजचा आपला क्लास होता धम्मापुढील आव्हाने। तर आपल्या सगळ्यांपुढे खूप मोठं आव्हान आहे आणि फक्त आपणच हा एक बाबासाहेबांचे जे अनुयायी आहेत हेच फक्त एक बुद्धिजीवी लोक आहेत की जे ह्या असल्या याला बळी पडत नाही, आणि याला बळी न पडत असल्यामुळे हाच एक वर्ग फक्त आजच्या या युगामध्ये खटकत आहे, तो म्हणजे आपल्यामध्ये जे SC ST OBC हे लोक आहेत, परंतु त्यामध्ये फक्त SC म्हणजे आपण बाबासाहेबांचे जे काही फॉलोअर्स आहोत, बाबासाहेबांच्या याच्यावरती जे चालत आलेलं आहोत, त्याच्यामुळे आपण या बाबासाहेबांच्या आपल्याला ज्या काही सोयी सवलती निर्माण करून दिल्या तर त्या याच्यातनं आपला जो आपला विकास शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक राजकीय सगळ्या याच्यामध्ये आपला जो विकास होतो आहे, हा विकास हा समोरच्या व्यक्तीला पाहवल्या जात नाही आणि त्यांना हा माहिती आहे की फक्त हाच एक वर्ग बुद्धिजीवी आहे आणि यांच्यासोबत आपण मुकाबला करू शकत नाही, म्हणून यांचं खच्चीकरण कसं करता येईल त्याच्याकरिता हा सगळा खटाटोप चालू आहे। म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आपल्यापुढे खूप मोठे आता पुढे पुढे जसजसं आपण जाऊ खूप मोठे आव्हान येत आहे, तेव्हा
आपण तर यांना तर बळी पडतच नाही, हां, परंतु पुढे पुढे जे जे आव्हाने येतील तर आता क्रांती करायची वेळ आलेली आहे. म्हणून जेव्हा केव्हा असा प्रसंग येईल तर तेव्हा आपण क्रांती करण्याकरता तयार असायला पाहिजे, नाही का. जसं आता एक ताजं उदाहरण आता हे दीक्षाभूमीचं, ज्यांनी अख्खा आयुष्य बाबासाहेबांच्या तत्वावरती आणि आपल्या लोकांना इतकं ज्ञान मिळवून दिलेलं आहे, त्याचा प्रचार प्रसार ते राहतात कुठे कुठे जन्म झाला काय झालं, परंतु ज्यांनी आक्षेप घेतला त्यांना सुद्धा काही वाटलं नाही की एवढ्या मोठ्या महान व्यक्तीच्या जवळ जाईपर्यंत आपण कसं काय आक्षेप घेऊ शकतो, हा ना. त्याच्या आधी काहीतरी एक कमिटी तयार करायला पाहिजे होतं, मग आपले विचार तिथपर्यंत मांडायला पाहिजे होते. परंतु सरळ जर एवढ्या धर्मगुरूपर्यंत जातात म्हणजे आपला जो बाजार आहे ना, इतर समाजातील लोकांना दिसतो आणि त्याच्यावरून हे प्रदर्शित होते की या जातीचे लोक हे अशा पद्धतीचे आहेत, म्हणजे ते आपल्या स्वतःच्या धर्मगुरूच्या बाबतीत सुद्धा आदर ठेवत नाही, है ना. म्हणून असले काही प्रकार करू नये. करण्याच्या आधी थोडं एक आपसामध्ये एक बैठक घेऊन नंतर मग हळूवारपणे त्यांच्यापर्यंत जाऊन जे काही समस्या असतात तर त्या अशा आपल्या धर्मगुरूंच्या समोर ठेवून मग त्या माध्यमाने आपण सुचवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, है ना. तर मी फक्त एवढं सांगेन की आपल्याकडे दिवसेदिवस खूप मोठे मोठे आता पुढे पुढे आव्हान येणार आहेत. त्या प्रत्येक आव्हानाचा मुकाबला करण्याकरिता म्हणून आपल्याला सजग असायला पाहिजे. असं शांत बसून आता चालणार नाही. ती वेळ आता गेली आहे. आता प्रतिक्रांतीची वेळ येणार आहे. हां, धन्यवाद साहेब. बोला. महामानवांना त्रिवार वंदन, तसेच भंतेजींना माझं जय भीम. सर्वांना मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा विषय आहे धम्मापुढील आव्हाने. धम्मापुढील आव्हाने म्हणजे आजपर्यंत हे ईश्वर, आत्मा, चमत्कार आणि दैवी शक्ती हे म्हणजे अज्ञानता. जोपर्यंत आपण धम्मातील जे आव्हान आहे, मला हे करायचं म्हणजे करायचं. सेमिनारमध्ये आम्ही आज येत आहोत. आज एक व्यक्ती जोडला, उद्या दुसरा व्यक्ती आणलेला आहे. असं करता करता आम्ही एक एक व्यक्ती जोडून आम्हाला सेमिनार पुढे न्यायची आहे. आणि आमचं हे आव्हान आहे की आम्ही आमच्या भंतेजीच्या पाठीमागे राहून ही सेमिनार आम्ही पुढे नेऊन दाखवू, हेही माझं एक आव्हान आहे. आपण याच्याकडे न जाता ईश्वर, आत्मा, चमत्कार, दैवी शक्ती, जसं आता हे जे पुरोहित वर्ग आहे, विष्णूचा अवतार मुद्दाला मानून असं अंधश्रद्धेबद्दल काही काही भंतेजी खूप सांगतात. माझ्याकडे एक उदाहरण आहे. माझ्या आईचा पहिला मरण दिवस होता. कोणते भंतेजी आहेत ते, कुठले तरी भंतेजी आहेत, त्यांना बोलवलं. आता तेव्हा मी सेमिनारमध्ये नव्हती येत, मला हे माहिती नव्हतं. त्यांनी पूजा घेतली माझ्याकडे आणि एक लोटा आणा म्हणे, ते कलश मागवलं आणि ते मग एक शिक्का टाका म्हणे, त्याच्यामध्ये एकचा शिक्का वगैरे टाकून ते जलविधी वगैरे केली. कारण आम्ही अज्ञानात होतो ना, तर आम्ही त्याच पद्धतीने, बापरे भंतेजी किती छान आहेत, आजपर्यंत अशी पूजा मी कोणत्याच भंतेजी कडून नाही पाहिली. तर मला खूप म्हणजे आनंद झाला. पुढच्या वर्षी मी त्याच भंतेजीला बोलली. दुसऱ्या वर्षी बोलवलं मी त्या भंतेजीला. आणि मग त्याच्यानंतर मला इकडे मग मला मार्ग मिळाला. तेव्हा माझ्या डोक्यातून ते पूर्ण भूत उतरूनच गेलं. हा, तेही मला एक आव्हान मिळालं की म्हणजे किती अंधश्रद्धेमध्ये असं करता. कधी आता ते देवी देवताचे नाही का चित्र लिहितात, लक्ष्मीचं लिहितात, देवीचं लिहितात, ही पर्ची वाटा तुम्ही आणि हे एकमेकांना शेअर करा. समजा तुम्ही शेअर केली नाही तर मग तुमचं हे नुकसान होईल, ते नुकसान. समजा आपण अशा पुरोहित सारख्या भंतेजीकडे जाऊ तर आपल्या याच्यात तेच म्हणजे निर्माण करतील. हे विष्णूचा अवतार आहे बुद्धा, ही पर्ची तुम्ही तिथे शेअर करा. समजा तुम्ही शेअर कराल नाही तर तुमचं या पद्धतीनं नुकसान. म्हणजे हे बुद्धाच्या याच्या बाबतीमध्ये पुरोहित वर्ग तसं करू शकतात. तर म्हणून आता आपण ते एक आपल्या मनामध्ये आव्हान ठेवलं पाहिजे की ते किती जरी आपल्याला काही सांगतील तरी आपण आपलं जे मनातील जे आहे की नाही, आम्हाला आमच्या भंतेजीनं जे आव्हान केलेलं आहे तेच आमचं खरं आव्हान राहील.
असं मी सर्वांना आवाहन करते. जय भीम. महापुरुषांना त्रिवार वंदन, आपल्या आदरणीय भंतेजींना जय भीम आणि तुम्हा सगळ्यांना मैत्रीपूर्वक जय भीम. आजचा विषय आहे धम्मापुढील आव्हाने. धम्मापुढील आव्हाने आपले कोणते आहेत तर पुरोहित वर्गाने आपल्या समोर जे ईश्वर, आत्मा, चमत्कार आणि दैवी शक्ती हे चार जे कर्मकांडामध्ये गुरफरून राहण्यासाठी पुरोहित वर्गाने निर्माण केलेले हे वर्चस्व आहेत, म्हणजे सुपरस्टिशन जे सोर्स आहे. म्हणजे कुठेतरी व्यक्तीला भीती वाटते, भीतीपोटी तो व्यक्ती ईश्वर, आत्मा, चमत्कार आणि दैवी शक्ती याच्यामध्ये गुंतून राहतो. त्याला स्वतःवर विश्वास नसते की आपण कुठली समस्या असली, कुठलं आव्हान असलं ते आपण कसं पूर्ण करावं, त्यासाठी कुठेतरी तो कमजोर पडतो आणि ती कमजोरीचा फायदा ह्या सगळ्या गोष्टींमध्ये येतो. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो आला तर मग तो शिक्षित असूनही कर्मकांडाकडे वळतो आणि असं केल्याने असं होईल, ह्या गोष्टी कर्मकांड केले की मी यातून मुक्त होईल. पण असं काही नसतं, ते केवळ आपल्याला गुंतवून ठेवण्याचं असतं. त्यामध्ये आपला वेळही जातो, पैसाही जातो. पण ही गोष्ट समजा शिक्षित असलं आणि सद्विवेक बुद्धीने आपण विचार केला की आपण ह्या कर्मकांडात गुंतून न राहता समस्या का निर्माण झाले, त्याची कारण काय आहेत आणि त्याचे निवारण काय आहे, जर आपण याचा शोध नाही घेतला तर आपण त्याच मार्गामध्ये आपण गुरफडून राहू शकतो. तर आपल्याला सद्विवेक बुद्धीने चांगला आणि वाईट विचार, प्रश्न कसं सोडवायचं याची जर आपल्याला बुद्धिमत्ता नाही मिळाली तर आपण या कर्मकांडातच राहू. सद्धर्म जर निर्माण करायचं असेल तर आपल्याला चांगल्या समाजाची निर्मिती करावी लागेल. चांगला समाज कसा निर्माण होईल तर ह्या सगळ्या गोष्टी जर आपण नाकारू, ईश्वर, आत्मा, चमत्कार आणि दैवी शक्ती ह्या जर गोष्टी आपण नाकारू तरच आपल्यामध्ये सद्धर्माची निर्मिती होऊ शकते, अन्यथा होणार नाही. आपण अधर्माकडेच वळू आणि आपला जो बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला, त्यांच्या दूरदृष्टिकोनातून जो धम्म होता तो आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही. तर कशामुळे तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे पुरोहित वर्गाने असा प्लॅटफॉर्म तयार करून दिलेले आहे की त्यामध्ये आपण गुरफडूनच आहोत. आपण एवढे शिकले, सवरलो, मोठ्या पदावरही गेलो, समोर हॉलमध्ये असते बाबासाहेबांचा फोटो, गौतम बुद्धाचा फोटो, मूर्ती असते, पण आतमध्ये किचन मध्ये त्यांचं देवघर असते. त्या लोकांना आपण शिक्षित कसं म्हणू आपण सांगा. आता विचार करण्याची गोष्ट आहे आणि हे आपल्या समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आढळत आहे. आपण किचन पर्यंत जात नाही, पण लेडीज जर गेली तर त्यांना ते देवघर दिसतं. याच्यातून समजून जायचं की हे बाबासाहेबांच्या विचारधारेचे नाहीयेत, तर हे पुरोहित वर्गाच्या विचारधारेचे आहेत. तर या सगळ्या विचारधारेतून मुक्त व्हायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार म्हणजे मनातून प्रत्येक गोष्टीतून अंगीकारून ते स्वतः अंगीकारलं पाहिजे. धम्माचा केंद्रबिंदू मानव आहे आणि मानवाचं मन हा केंद्रबिंदू आहे. मनामध्ये आपण जर भीती निर्माण केली तर निश्चितच आपण त्या मार्गाकडे जाऊ. आणि भीतीला दूर करायचं असेल तर बाबासाहेबांचे विचार आपल्याला आत्मसात करावे लागेल, तरच आपण चांगला समाज निर्माण करू. समाज जर चांगला निर्माण झाला तर धम्मामध्ये आपण प्रोग्रेस करू, म्हणजे निपुणता तयार करू, जेणेकरून आपण चांगले, स्वतः जर चांगले राहू तर इतरांना आपण चांगले विचार देऊ शकू. त्यामुळे आपल्या धम्माची बरकटी निर्माण होईल आणि धम्म हा निपुण होईल. धम्म जर निपुण झाला, आपला समाज जर बळकट झाला तर त्यांना राजकारण काय आहे, राजकीय व्यवस्था काय आहे हे सगळं कळेल. आणि हे सगळं राजकारणावर जर आपलं प्रभुत्व राहील तर निश्चितच आपण लोकशाही हे निर्माण करू शकू. पण आजकाल काय झालं आहे, राजकारण हे वरवर दिसतं, पण मेन म्हणजे धार्मिक जे आहे षडयंत्र त्याचा पगडा हा जास्त आहे. धार्मिक षडयंत्र जे आहे ते दिसत नाही, ते मागून वार करत असतं. राजकारणी लोकांना समोर नेतं आणि त्यांनी जसं ठरवलं की इथे आपल्याला कुंभमेळा करायचा आहे तर ते जसे ठरवतील तसे ते राजकारणी लोक ते सगळे अरेंजमेंट करतात. ते कशासाठी करतात की लोक किती अज्ञानी आहेत, लोक किती स्वरूपात आपला सहभाग दाखवतात, किती लोक जमा येतात, हे त्यांना ते गेज करायचं असतं की लोक किती अंधश्रद्धेत गुरफडलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांचा जीवही जातो, चेंगराचेंगरी होते, बऱ्याच प्रकारचे अनैतिक प्रकार घडतात. पण हे सर्वसामान्य व्यक्तींना कळत नाही. त्यासाठी पण एक म्हणजे चांगल्या धम्माची जर निर्मिती असते तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळू शकतील, अन्यथा आपण असंच वाहत जाऊ अंधश्रद्धेमध्ये. तर हा सगळे राजकारण आणि धार्मिक जे पगडा आहे, वर्चस्व आहे, ते दूर करण्यासाठी केवळ आणि केवळ म्हणजे बाबासाहेबांचे विचार आहे. बाबासाहेबांनी जो मार्ग दिलेला आहे त्या मार्गावर जर आपण आजही म्हणजे आपल्या जर वेळ आहे, वेळ गेलेली नाही असं नाहीये, पण आपण आजही म्हणजे स्वतःला सावरू शकतो ना. आपली पिढी आपल्याला समोर म्हणजे बोलू नये की आपल्या पिढीने काय करून ठेवलं, आपल्याला सगळं बाबासाहेबांनी आयतं दिले तर आपण मस्त मजेत आहोत. म्हणजे आपल्याला फक्त स्वतःचा स्वार्थ बघतो.
दुसऱ्याचा आपण जवळच्या व्यक्तीचाही विचार करत नाही तर समाज तर दूरच राहिला. म्हणून स्वतःसोबत दुसऱ्याचा विचार करा, समाजाचा विचार करा, समाजाला सद्धर्माने निपुण बनवा, राजकारणात समोर या आणि आपलं बुद्ध धम्म आणि बाबासाहेबांचे विचार हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचायला हवे. तरच आपण बाबासाहेबांनी जो बुद्ध आणि धम्म आणि भारतीय संविधान दिलेला आहे त्यानुसार आपण खूप चांगल्या प्रकारे जीवन जगत आहोत, समोरही जगत राहू असं मला वाटते. त्यासाठी सगळ्यांनी म्हणजे अंधश्रद्धा सोडून सद्धम्माकडे वळायला पाहिजे. बाबासाहेबांनी जे त्रिशरण पंचशिला दिलेले आहे, सगळ्यात महत्वाचं 22 प्रतिज्ञाचं जर पालन केले तर आपण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मुळीच अडकून राहू शकत नाही. पण लोकांना 22 प्रतिज्ञा केवळ लिहून दिलेल्या आहे आणि ते भिंतीला टांगून ठेवण्यापुरतेच मर्यादित आहेत. कधीच त्या 22 प्रतिज्ञेचं वाचन करत नाही, कधीच त्या लाईनचं कोणाला स्पष्टीकरण देत नाही की बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञामध्ये काय सांगितलेले आहे. 8 प्रतिज्ञा ज्या आहेत त्या सगळं कर्मकांडापासून मुक्त होण्यासाठी आहे, पण ते कोणालाच माहिती नाही. फक्त बाबासाहेबांनी तयार करून दिलं, फक्त बघा बोर्डाकडे, पण ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोणीच करत नाही. प्रत्येक व्यक्ती स्वतःला शहाणा समजतो, वाईट वाटू नका घेऊ, पण प्रत्येक व्यक्ती स्वतःला शहाणा समजतो, पण ते शहाणपण इतरांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य कोणीच करत नाही. ती आज काळाची गरज आहे की त्रिशरण पंचशिलेचं पालन करा. त्यामुळे कर्मकांडात बुडफरून न राहता आपली आर्थिक प्रगती होत असते आणि 22 प्रतिज्ञाचं पालन केलं त्यामध्ये आपला वेळही वाचतो आणि आपली आर्थिक प्रगती पण होत असते. हे कर्मकांड आपल्याला कसं गरीब बनवण्याचं कारण आहे, त्यांनी कोणीच वर जात नाही. कर्मकांडासाठी किती साहित्य लागतं, किती जेवण खावण द्यावं लागतं, काय गरज आहे त्या गोष्टीची. त्यापेक्षा एखाद्या शाळेला दान द्या, आपल्या सेमिनरीला दान द्या, जेणेकरून भारतातली ही पहिली अशी सेमिनरी आहे जे की धम्मसारथी भंतेजीने आपल्याला म्हणजे ह्या प्लॅटफॉर्मवर आणून दिलेलं आहे की बाबासाहेबांचे विचार प्रत्येकांपर्यंत कसं पोहोचले पाहिजे. यांचं हे खूप मोठं कार्य आहे आणि ह्या कार्याशी मी जुडलेली आहे, याचं मला खूप समाधान आहे. ना आपण लोक जरा कमी असलो तरी आपण प्रत्येक व्यक्ती एक व्यक्ती जोडून आता 10 ते 100 करायला जास्त वेळ लागणार नाही आणि आपण भारतामध्ये असे बरेचसे सेमिनरी आपण तयार करू. हे आपल्या समोरील आव्हान आहे आणि अशा सेमिनरीद्वारे आपण बाबासाहेबांचे विचार आणि धम्म हा जिवंत ठेवू असंच मला वाटते. आणि ह्या सगळ्या कार्यासाठी सगळ्यांनी तन मन धनाने उत्सुक राहून हे सगळं जे भंतेजी शिकवतात ते सगळं आत्मसात करून, स्वतः आत्मसात करून इतरांपर्यंत पोहोचवणे हे खूप महत्वाचं आहे. तरच आपण बाबासाहेबांना त्यांच्या विचारातून जिवंत ठेवू शकतो. केवळ मूर्त्यांमध्ये फोटोंमध्ये न ठेवता स्वतःमध्ये अंगीकारून इतरांपर्यंत पोहोचवणे खूप जास्त गरजेचं आहे असं मला वाटते. हेच आपल्या समोर आव्हाने आहेत आणि आव्हाने प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे, तरच आपल्या मनगटात जोर येईल आणि आपल्या मनातील जी भीती आहे ती दूर होईल. तर प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट आव्हान हेच नाही तर बऱ्याच गोष्टीची आव्हाने आहे. प्रत्येक गोष्टीला तुम्ही समोरे जा आणि ते आव्हाने दूर करा, एकमेकाशी मदत घ्या, पण आव्हाने दूर करा. आणि बाबासाहेबांचे विचार, बुद्ध आणि त्यांचा धम्म हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हे आपलं म्हणजे एक आव्हानच आहे आणि ते प्रत्येकाने पूर्ण करायला पाहिजे असं मला वाटतं. जय भीम. जय भीम.